नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकणे, अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष. ही जाहिरात बघताय. आज महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये आलेली ही जाहिरात. याच्या पुढची एक बातमी लगेच दाखवणार आहे, पण त्याच्या आधी अजून एक अत्यंत महत्वाचं, हा जो बिना चाणक्याचा शेंडीचा जो चाणक्य आहे, ह्या चाणक्यानी बैलगाडीभर पुरावे या लबाड अजित पवार विरुद्ध एकेकाळी द्यायचं कबूल करून ह्या अजित पवारला तुरुंगात टाकायचं वचन ह्यांनी महाराष्ट्राला दिलं होतं. आणि आज त्याच अजित पवारला आणि त्याच्या पोराला वाचवण्यासाठी स्टॅम्प ऍक्ट, महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. काय अमेंडमेंट? कालच्या आधी असं होतं की एखाद्याने जर का स्टॅम्प ड्युटी भरली असेल आणि त्याला जर का रिकव्हरी असेल आणि त्याच्या विरुद्ध त्या माणसाचं काही म्हणणं असेल, तर नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक काय म्हणतो आपण, कंट्रोलर, म्हणजे स्टॅम्प कंट्रोलर महाराष्ट्र राज्याचे, यांच्याकडे अपील केल्यानंतर तिथे जर का तुमचं अपील फेटाळण्यात आलं तर डायरेक्ट बॉम्बे हायकोर्टमध्ये अपील करावं लागत होतं. पण या बिना शेंडीच्या चाणक्याने सगळे जे लबाड लांडगे पाळलेले आहेत आणि त्या लबाड लांडग्यांच्या कळपाचा हा जो राजा झालेला आहे, त्यातल्या एका लांडग्याच्या मुलाला वाचवण्यासाठी काल कायद्यामध्ये अमेंडमेंट केली आणि आता इथून पुढे अपील करायचं असेल तर ते रेव्हेन्यू मिनिस्टरकडे करण्यात येईल. आणि अख्ख्या महाराष्ट्राला नाही, अख्ख्या जगाला आता माहिती आहे की भारतामध्ये भ्रष्टाचार हे आता ओपन सिक्रेट आहे. म्हणजे आता उद्या हा बावनकुळे, ती जी पार्थ पवारला रिकव्हरीची नोटीस पाठवलेली आहे, तिचं सस्पेन्शन देईल, म्हणजे तिला स्थगित करेल. काही दिवसांनी त्याच्यावरती चर्चा होईल, सेटलमेंट होईल आणि तो जो दिलेला निर्णय आहे, त्या अमेडिया कंपनीने 21 कोटी भरावेत, तो निर्णय हा महसूल मंत्री स्वतःच्या अधिकारामध्ये रद्द करून टाकेल. म्हणजे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकाला एक न्याय आणि सत्तेमध्ये बसलेले हे जे लबाड लांडगे आहेत यांच्या पोराबाळांसाठी दुसरा न्याय, हे या चाणक्याने केलेलं आहे. संविधान बुडवलेलं आहे, याच्या विरुद्धच लोकसंघर्ष आहे. आम्ही लॉला असताना एक तत्व शिकलो होतो, किंग कॅन डू रॉंग. त्याच्या पहिलं असं होतं, किंग कॅनॉट डू रॉंग, म्हणजे राजा चुकू शकत नाही. राजाने कुठलाही गुन्हा केला तर राजाला गुन्हा माफ. पण जेव्हा लोकशाहीची पायमुळे युरोपमध्ये पसरायला लागली, हे तत्व बदलण्यात आलं आणि राजा चूक करू शकतो, राजाला शिक्षा होऊ शकते. हे तत्व गेली 400-500 वर्ष जिथे जिथे लोकशाही आहे त्या देशांमध्ये हे एक तत्व आहे. ज्या तत्वाला या बिना शेंडीच्या चाणक्याने हरताळ फासलेली आहे, याचा धिक्कार आहे, याचा निषेध आहे. याला घरी बसलं पाहिजे यांनी. म्हणजे मनुवाद कसा असतो मित्रांनो, बघा तुम्ही. आताचा हा आधुनिक मनुवाद आहे. हा फक्त ब्राह्मण समाजासाठीचा मनुवाद नाहीये. तर जे जे स्वतःची ढुंगणं त्या सत्तेच्या खुर्चीला चिटकून बसलेले आहेत, त्या सगळ्यांना वाचवण्यासाठी हा जो चाणक्य काम करतोय, हा नवीन मनुवाद आहे. आज या पार्थ पवारच्या ठिकाणी दुसरा कोणी सामान्य माणूस असता, त्याच्या प्रॉपर्टी जप्त करून, लिलाव करून त्याच्याकडनं स्टॅम्प ड्युटी वसूल केली गेली असती. आणि इथे अख्खाच्या अख्खा कायदा बदलताय. मग आम्ही का भरतोय टॅक्सेस, आम्ही का भरतोय स्टॅम्प ड्युटी? आम्हालाही पोरं बाळा आहेत, आम्हालाही खर्च आहेत. न्याय सगळ्यांना समान असला पाहिजे, ही तर पहिली लोकसंघर्षाची मागणी आहे. आता येतो या जाहिरातीकडे. ही जाहिरात ज्या पानावरती आहे पहिल्या, त्याच्या एक्झॅक्ट मागच्या पानावरती ही दुसरी बातमी आहे. बघा ही बातमी काय सांगतेय.
मुंबईची HR एक्झिक्युटिव्ह म्हणजे उच्च शिक्षित तरुणी, तिचा नवरा पुनावळ्यामध्ये स्वतःच्या घरच्यांना भेटायला आला होता. जाताना ट्रिपल सीट हे तर कॉमन झालेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये. लोक बिंदास ट्रिपल सीट फिरतात, पोलीस अडवत नाहीत, पोलीस बघायची भूमिका घेतात. ट्रिपल सीट जाणाऱ्या 3 तरुणांना चुकून यांचा धक्का लागला, यांच्यात बाचाबाची झाली. त्या तरुणांनी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर बोनेटवरती दगड टाकला. त्या बोनेटवरती असलेली काच या तरुणीच्या डोळ्यात गेली आणि तिचा डोळा गेला. कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? तुमच्याकडे ही असली जाहिरातबाजी करायला पैसे आहेत, करोडो रुपये आहेत, पण आमची न्याय संस्था सक्षम करायला तुमच्याकडे पैसे नाहीयेत. इथे कुणी सुरक्षित नाहीये. आम्ही देखील रोज जीव मुठीत घेऊन फिरत असतो. कधी कोणाशी चुकून बाचाबाची झाली तर मर्डर होईल या दडपणाखाली सतत मी स्वतः वावरत असतो. इतरांची तर गोष्टच सोडा. आणि तिकडे पार्थ पवारला वाचवण्यासाठी कायद्यामध्ये बदल, आणि इथे सामान्य माणूस मेला काय जिवंत राहिला काय यांना या लबाडला आणि यांना काही घेणं देणं नाहीये. यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. आम्ही मशाल पेटवलेली आहे, तुम्ही तुमची मशाल घेऊन आमच्या साथीने उभे राहा. आज जर का आपण यांच्या विरुद्ध उभे नाही राहिलो तर लवकरच आपल्याला गुलामगिरीची पाटी गळ्यात घालावी लागणार आहे. लवकरच ही लोकशाही संपणार आहे. पण लोकसंघर्ष असं होऊन देणार नाही. लोकसंघर्ष स्वतःच्या शेवटच्या प्राणापर्यंत ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढत राहील. आम्ही शंड नाहीये आणि हिजडे पण नाहीये आम्ही. आणि जे हिंदू अंधभक्त मला म्हणतात ना की हिंदूंबद्दल काय बोलतो, हे हिंदूंबद्दल, हिंदूंसाठी सुद्धा आहे. आज सगळ्यात जास्त जो सफरर आहे ना तो हिंदू आहे. ही मुलगी कोण आहे? हिंदू आहे. हिंदू मुलगी आहे ही. लोकसंघर्ष ना कुठल्या जातीसाठी ना कुठल्या धर्मासाठी बोलतोय, ना कोणासाठी संघर्ष करतोय. संघर्ष या भारतीय नागरिकासाठी आहे, महाराष्ट्रातल्या नागरिकासाठी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्याहून मोठं म्हणजे माणसासाठी आहे. या बिना चेंडीच्या चाणक्य आणि त्याची जी मातृसंस्था आहे यांनी जो नवीन मनुवाद आणलेला आहे तो मनुवाद मी उखडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.